सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आल्या त्याच्यामध्ये तुलसीताई बोर यांना संधी दिल्यास कळमरावणी गटाचा सर्वांगीण विकास होईल असं तुम्हाला वाटतं का? 100%. कारण विकास पुरुष म्हणून त्यांच्या मागे जे उभे आहेत वळसे पाटील साहेब आणि त्यांच्या आता तुलसीताईने तर पाठीमागे आमच्या गावामध्ये भरपूर कामं केलेली आहेत. गावामध्ये म्हणण्यापेक्षा मतदारसंघामध्ये केलेली आहे. एकट्या आमच्या खडकी आता आपण उभे आहात तिथं पाहिले तुम्ही मंदिराचं काम चालूच आहे अजून. म्हणजे जवळजवळ 13,62,00,00,000 कामं आमच्या गावामध्ये झालेली. आता ते प्रत्येक जण कोण काय बोलत असेल त्याच्यापेक्षा आम्हाला प्रत्यक्ष माहिती आहे ना. ही आमची सोसायटी 10 कोटी रुपयाची, तिचे चेअरमन आहेत, आमच्या ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आहेत, आता सोसायटीचे सदस्य माजी चेअरमन आहेत. या सगळ्या लोकांना माहिती आहे ना की आमच्या गावाचा विकास कोणी केला, काय केला, कोण करणार आहे, हे सगळं माहिती आहे आम्हाला. गावामध्ये झालेली विकास कामं काय? अहो गावामध्ये बघा भैरवनाथाच्या मंदिराला जवळजवळ 1.5-2 कोटी तुम्ही पाहत आहे काम चाललेलं आहे. इथं 20ला जवळजवळ 88 लाख रुपये खर्च केलाय. जी एक संरक्षण भिंत आहे, आम्हाला तट म्हणतो आम्ही, तटबंदी आमच्या गावाची, तिला लाखो रुपये म्हणजे माझ्या हिशोबाने 91 लाख रुपये आले गव्हर्नमेंटच्या माध्यमातून. उदाबाई अहिल्याबाईंची मुलगी उदाबाई तिथं बसायची, तिच्या छत्री म्हणतात त्याला, तिची विश्रांतीचं दुपारचं ठिकाण असायचं, त्याला जवळजवळ 50-60 लाख रुपये खर्च केलेत. बिरोबा मंदिराचं काम इथं आमच्या गावामध्ये चाललेलं आहे. गावातून बिरोबा मंदिराकडे जाणारा रस्ता असेल, परत त्या रस्त्याला छत्रीकडून नदीला जाणारा रस्ता असेल, हे सगळे साहेबांच्या माध्यमातून RCC रोड झालेले आहेत आमचे सगळे. बरं कोणाला लहान मुलाला 10 वर्षाचे विचारले तरी तो सांगेल का हे गावातलं काम कोणी केले. सगळे रस्ते आता एकच आमच्या रस्त्याचे मगाशी मी समस्या मांडली की बाबा FDR 13 म्हणून हा जो मुख्यमंत्री सडक योजनेचा तो रोड आहे तो तेवढा झाला ना तर आमचा दोन्ही भागाला ईस्ट वेस्टला हा रस्ता जोडतो आणि आमचं गाव एकदम, आणि तोच रस्ता तेवढा थोडा कमजोर आहे. नाही तर आमचे सगळे रस्ते चांगले भाई. मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जे उमेदवार म्हणून निवडून आले होते ते गेल्या वेळेस निवडणुकीला मतदानाच्या वेळेस आले होते, त्याच्यानंतर पुन्हा 8 वर्षात फिरकलेच नाही असा एक सर्वसामान्य. अहो हे सगळं खोटं आहे. हे बघा ज्या वेळेला त्यांची निवडणूक झाली आणि निवडून आल्या 2 वर्ष तर त्यांनी भरपूर कामं केली, प्रत्येक गावात जात असतील किंवा, आणि पुढे कोरोना आला. कोरोनाने 3 वर्ष संपूर्ण जग ठप्प झालं होतं. बोलणाऱ्यांना काय देव परमेश्वरांनी तोंड दिले, त्यांनी काही बोलत राहायचं. मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणाने सांगतो की तुळशीताईच्या माध्यमातून संपूर्ण मतदारसंघामध्ये कामं झालेली आहे. अहो त्याच्यामध्ये हे त्यांनी काय काय कामं केली मी तुम्हाला सांगितलं ना की आमच्या खडकी गावामध्ये 13,16,01,000 रुपयाची कामं केलेली आहेत. आणि फार सगळे रस्ते असतील, मंदिरांचा विकास असेल, समाज मंदिर असतील, अंगणवाडी असतील, फार काय आमच्या सिमेंटचे रस्ते असतील, डांबरी रस्ते असतील, फार शेताकडे जायला सुद्धा साहेबांच्या लोकांच्या माध्यमातून आमच्याकडे रस्ते झालेले आहेत. 29 लाभार्थी आहेत, त्यांनी सगळं वाटप केलेलं आहे पुस्तकामध्ये. 29 लाभार्थी आहेत. हा आहेत ना, आहेत नक्की लाभार्थी आहेत. सगळ्यांना विरोधक म्हणतायत यांनी कामच केलेलं नाही. अहो ते काय म्हणणे 29,000-3,000 लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला सांगतो, कुणाला ताडपत्र दिलेत, कुणाला सायकल दिल्यात, कुणाला इंजिन दिले, कुणाला पाईप दिलेत, कुणाला काय काय म्हणजे भरपूर दिलेले. दूध काढायची मशीन पण दिली, दूध काढायच्या मशीन दिल्यात, ट्रॅक्टर दिल्यात. हे बघा आता दीपक बांगरे इथं आलेले आहेत, यांना आत्ताच त्यांच्या माध्यमातून ट्रॅक्टर भेटलेले आहे बघा सबसिडीवर. आता लावलं तिकडे कॅमेरा फिरवा तुमचा, तुम्हाला लगेच दिसेल. रोटावेटर भेटलाय. तुम्ही बोलताय सगळं खोटं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही काही खोटं बोलत नाही, ते खोटं बोलतात. कारण त्यांच्या बरोबर असणारे लोक कसे आहे आम्हाला माहिती आहे ना. आता आम्ही बोललो तर त्यांना राग येईल, आता निवडणुकीचा काळ आहे त्यामुळे आम्ही कोणाला दुखवत नाही. तुळशीताई आणि उषाताई म्हणा आणि सीमाताई खिलारी यांनाच का निवडून द्यायचं, काय कारण आहे? त्याचं कारणच आहे ना, हे संपलं. हे बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या उमेदवार आहेत, तुम्हाला माहिती आहे महायुतीचं सरकार आहे आणि वळसे पाटील साहेबांना भरपूर 40 वर्षाचा अनुभव, एकदा नाही 8 वेळा निवडून दिले आम्ही त्यांना म्हणून. आणि हे तिन्ही उमेदवार घड्याळाचे आहेत म्हणून त्यांना तिघांना, सीमाताई असेल, उषाताई असेल किंवा या ताई तुळशीताई असेल, म्हणून यांना निवडून द्यायचे. मैदान सर्व मतदारसंघाला आव्हान करतो, पुऱ्या मतदारसंघातल्या जिल्हा परिषद गटातल्या, का तुमचा विकास यांच्याच माध्यमातून झालाय, यांच्याच माध्यमातून होणार आहे. बाकी कोणी विकासही करणार नाही, काही करणार नाही. तुम्हाला माहिती असेल, सगळ्यांना माहिती आहे, पण बोलायला माझ्याशिवाय कोणी धजत नाही. त्यांच्या बरोबर जे मागचे पाठीराखे त्यांनी फक्त त्यांचा विकास केलाय.
जनतेचा विकास केला काय कुठं? का एखादं पोरग कामाला लावलं, त्यांचीच पोरं शिकल्यात, कंच्याला शिकवलं, कुठं ऍडमिशन दिलं? वळसे पाटलांच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, इंजिनिअरिंग कॉलेजला माझ्या हिशोबाप्रमाणे संपूर्ण जेवढी इंजिनियर झाले पोरं, पण आमच्या गावातले सुतार समाजाचे गरीबाचे 3-4 पोरी इंजिनियर झाल्यात. ठाकर समाजाची एक मुलगी इंजिनियर झाली. म्हणजे हे जे सगळं शिक्षणाची गंगा ही वळसे पाटलांमुळे झाली. मी तर मगाशीच सांगितलं की यांनी एक नट बसवलेलं कुठं दाखव. हे जिथं ज्या ज्या गावात जातील तिथं उभे असतात ना, ते वळसे पाटलांच्या, तुळशीताईंच्या यांच्या विकासाच्या त्या कामावरच उभे असतात. ज्या रस्त्याने यांची गाडी जाते तो रस्ता पण वळसे पाटलांचाच असतो. यांचं काय आहे त्याच्यामध्ये? तेच ते वालंगना करतात, खोटं बोलतात. 100% खोट आहे. लागलं तर तुम्ही, मी काय म्हणतो, एका स्टेजवर त्यांना बोलवून मला बोलवा. त्यांनी प्रश्न विचारा, प्रश्न उत्तर, माझं उत्तर देतो मी त्यांच्या प्रश्नाचं. त्यांना आव्हान करतो. हा आव्हान आहे माझं. त्यांनी एक विकासाचं काम दाखवा. आता तुम्हाला सांगतो, बोललं तर लोकांना राग येतो, म्हणून काय हे बोलायचं नाही. आणि मतदानाच्या काळात वेळेवेळेला माणसानी सगळं खरं बोलावं. ते सगळं खोटं बोलतात. अजिबात आमचं कोणी खोटं बोलत नाही, काही नाही, सगळे खरं बोलतात. गावात काही शिल्लक राहिलेली विकासाची कामं कोणती असतात? आता आमच्याकडे तुम्हाला सांगितलं ना, FDR 13 जो एक मुख्यमंत्री सडक योजना तो घेतलेला आहे साहेबांच्या माध्यमातून, त्याचं सगळं पेपर वर्क झालेलं आहे आणि तो 100% होईल अशी आम्हाला आशा आहे. मतदारांना काय आव्हान करणार? मतदारांना हेच आव्हान करणार की बाबा नो, कोणत्याही परिस्थितीत उषाताई असेल, तुळशीताई भोर असेल, सीमाताई असेल, हे तिन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गरज उमेदवार आहेत. ह्या तिन्ही लोकांना मतदान करून 7 तारीखला विजयी करावं, हे माझं मतदानाला आव्हान आहे. तरच तुमचा विकास होईल, नाही तर हे दुसरे विकासही करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 79 72 82 24 33 व 80 10 25 09 54.